पाहणार आहोत मुंबईतल्या बातम्या आणि उपनगरातल्या बातम्या। सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाला मुंबईत घरांची बंपर लॉटरी लागणार। मोतीलाल नगर, जीटीबी नगर, कामाठीपुरा, अभ्युदय नगर, वरळी अशा वेगवेगळ्या वसाहतींचा म्हाडा अंतर्गत पुनर्विकास होणार। दादरमधील कबूतरखाना तातडीनं पूर्णपणे बंद करा, स्थानिक रहिवाशांची पालिका प्रशासनाकडे मागणी। कबूतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरत असल्यानं नागरिक त्रस्त। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वांगणीतील प्रकल्पात घरं तयार नसतानाही विकासकावर अनुदानाची खैरात। म्हाडानं वांगणीतील विकासकाला सुमारे 40 कोटी जादा अनुदान दिल्याची बाब उघड। केंद्र सरकारकडून म्हाडाला तात्काळ वसुलीचे आदेश। आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम वेगात सुरू। मागच्या 8 वर्षात मुंबईतील मतदारांच्या संख्येत 10 लाखांनी वाढ। मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर। मुंबईतील उत्तर पश्चिम दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षक कार्यालयातील विविध पदावरील जवळपास 80 जागा रिक्त। मुंबई महापालिकेच्या कारवाई विरोधात फेरीवाल्यांचा उद्या मोर्चा। छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते मंत्रालयापर्यंत काढणार मुक मोर्चा। मोर्चाला परवानगी नाकारल्यानं फेरीवाले धरणं आंदोलन करण्यावर ठाम। मुंबईतील रेल्वे आणि मेट्रोच्या एकत्रीकरणासाठी हालचाली सुरू। केंद्रीय मंडळाच्या मुंबई महामंडळा अंतर्गत समिती स्थापन। लवकरच या समितीची बैठक घेण्याच्या सूचना। मध्य रेल्वेची फेस रेकॉग्निशन प्रणाली रखडली। भारतीय बनावटीचे कॅमेरे मिळत नसल्यानं मध्य रेल्वेला विलंब। दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर ही प्रणाली बसवण्याचं काम जवळपास पूर्ण। कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्यांमधील एसी डब्यांमध्ये वाढ। मडगाव सावंतवाडी आणि सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाड्यांमध्ये कायमस्वरूपी एसी कोच लावले जाणार। उद्यापासून टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी होणार।